मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी तुमचा केवल मनसेकर. तर आता पुन्हा एकदा आपण जात आहोत त्याच दिशेने. मी लास्ट टाईमची तुम्ही व्हिडिओ बघितला असाल सुधागडची, तर आपण पुन्हा एकदा त्याच दिशेने जात आहोत. तर यावेळेस जात आहोत आपण सरसगड. जो सरसगड, त्याचे 3 नाव आहेत. एक आहे सरसगड, दुसरा आहे पगडीचा किल्ला, जी पुणेरी पगडी असते त्याचा किल्ला. सेम त्याचा आकाराचा किल्ला म्हणून त्याला पुणेरी पगडीचा किल्ला म्हणून असं ओळखलं जाते. तर आणि तिसरा आहे पालीचा किल्ला. तर मित्रांनो, चला जाऊया. आता आपले अर्धी मित्रमंडळी आलेले आहेत. अर्धी मित्रमंडळी पनवेलला भेटतील. त्याच्यानंतर आपण जाऊ. आता वाजले 4 वाजलेत. तर चला मित्रांनो, जाऊया. आता आपण पनवेलला पोचलेलो आहोत. आता इथे जरा चाय वगैरे पिऊया आणि मग आपण सगळे मित्रमंडळी येत आहेत आपली, थोडं मागे पुढे आहेत. तर आता इथे सगळे एकत्र भेटू आणि आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि हा आहे सरसगडचा बोर्ड आणि इकडून आहे ती एंट्री आहे सरसगडची. आणि हा जो सरळ रस्ता जातो हा इकडे, हा सुधागडकडे जातो आणि इकडे आहे हा पालीकडनं रस्ता. मित्रांनो, गडाच्या पायथ्यालाच आपण गडाचा मॅप बघायला भेटतो आपल्याला आणि गडाबद्दल माहिती भेटते. आणि त्याच्या उजव्या हातालाच आपल्याला हा जो रस्ता दिसतो तो गडाच्या वरती जातो. याच रस्त्याने आपल्याला वरती जायचं. रस्ता इकडे जरा खराब आहे वरती येण्याचा. इकडे घरं आहेत आणि मागे तुम्ही बघू शकता. इकडून तुम्ही चालत आलात की तुम्हाला समोरच एक फलक दिसतो. तिथून 2 वाट जातात, डावीकडे आणि आहे उजवीकडे. समोरच आपल्याला फलक दिसतो, तर आपल्याला उजव्या हाताने जायचं आहे. ती पायवाट आपल्याला घ्यायची आहे उजव्या हाताची. आता 10 मिनटं चालत वरती आलो. त्याच्यानंतर मोकळासा पठार दिसतो, बघू शकता. आणि मागे दिसतो तो सरसगड, बघू शकता. मोकळा पठार आपल्याला लागलेला. आता मित्रांनो, सरसगडचा इतिहास हा बहामनी राज्याच्या इतिहासात येतो. 1483 साली मलिक नायबाचा मुलगा अहमद यांनी किल्ला जिंकून घेतला. 1636 साली मोगल बादशाह शहाजहां आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्यात झालेल्या तहानुसार हा किल्ला आदिलशाही दाखल झाला. त्यानंतर 1658 मध्ये हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 2000 होऊन दिले. मित्रांनो, थोडंसं वरती चालत आलात की डाव्या हाताला हे पाण्याचं टाकं भेटतं आपल्याला. तिथे अजून पाणी आहे, तुम्ही बघू शकता. चला आता जाऊया आपण वरती. वरती आलात की तुम्ही बघू शकता या पायऱ्या आहेत. आता वरचा पारा चढायचा आहे आणि वरती आपला सरसगड खंबीर उभा आहे, आतुरतेने आपली वाट बघतोय. हा तो गाव आहे जगप्रसिद्ध अष्टविनायकच्या 8 गणपती त्यातलं बल्लाळेश्वर देवस्थान पाळी गणपतीचे स्थान आहे. तो पाळी गाव आहे. एक तर तुम्ही सह्याद्रीचा नजारा. असं पाहिजे, गडाची सर करताना खालून पाली गावातून छत्रपती शिवरायांच्या गाण्याचा धुंद आवाज आपल्याला ऐकायला येतो. वर आलं की बघा कागदात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता. पायऱ्या संपल्यावर वरती आलो
नंतर कातळात कोरलेली गुफा आहे, बघू शकता तुम्ही. आपण जाऊया आतमध्ये. बघू शकता मित्रांनो, अंधार आतमध्ये. चला मित्रांनो, आता परत बाहेर जाऊया गुफेतून. मित्रांनो, गुफेतून बाहेर आलो की आपल्याला डाव्या हाताला 96 पायऱ्या बघायला भेटतात. मित्रांनो, पायरीची तुम्ही साईज बघू शकता. गुडघ्या एवढी पायरी आहे. पायऱ्या चढून वरती आलो, बघू शकता. 95 पायऱ्या. 95 आहे ना. इथे पाळी दरवाजा आहे. चला दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करूया. आणि इथे बघू शकता सुरक्षा चौकी देवडी, जे ते मावळे होते पारेकरी त्यांच्यासाठी विश्रांतीसाठी त्या देवडी मांडलेली आहे. सुरक्षा चौकी. आतमध्ये आल्यावर लगेच आपल्याला उजव्या हाताला थोड्या पायऱ्या बघायला भेटतात. ज्या पायऱ्या चढून वरती आलो आणि या बाजूला बघू शकता खाली दिसतात 96 पायऱ्या आणि हे 2 बुरुज. ही जी वाट जाते ती बाले किल्ल्याकडे जाते. तर बघा, बघू शकता डाव्या हाताला त्याचं बोर्ड लिहिलं आहे. आहे झेंडा बुरुज. झेंडा बुरुजच्या इकडून पाण्याची टाकी बघायला इकडून जायला रस्ता आहे. मित्रांनो, पिण्याच्या टाकी नंबर 10 आपल्याला भेटलेला आहे. पिण्याच्या टाक्या आहे मित्रांनो, किती निवळ पाणी आहे. मित्रांनो, बघू शकता पुरातन वाड्याचे अवशेष नंबर 6 त्याचा बोर्ड आहे. गडाचा मॅप बघू शकता. बांधकाम चालू आहे बाले किल्ल्याकडे. मित्रांनो, बघू शकता गडाची तटबंदी. दक्षिण बुरुजाकडे आता आपण आलेलो आहोत. बघू शकता दक्षिण बुरुजचं फळक इथे लिहिलेलं आहे आणि स्वराज्याचा भगवा फडकत आहे. आणि आता आपण बाळे किल्ल्याकडे जाऊया. पिण्याच्या टाकी क्रमांक 3.
मित्रांनो कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पाण्याची टाकी क्रमांक 5. मित्रांनो पाणी नाही आहे, पाणी सगळं सुकून गेलंय. चला आपण जाऊया पुढे. मित्रांनो थोडंसं पुढे चालत आलात की पाण्याचे टाकी क्रमांक 6. तुम्ही वरती आलात की तुम्हाला पाण्याच्या टाकी लाईनीत पाहायला भेटतील. मित्रांनो पाण्याच्या टाकी क्रमांक 4. येण्याचा हद्द पुढे आलात इथे बघू शकता कातळात कोरलेली खोली क्रमांक 1. खोली आहे, पण तुम्हाला एक अवशेष दाखवतो. इथे तुम्ही आतमध्ये आलात त्याच्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला बघितलात की हे जे गुन्हेगार असतात त्यांना शिक्षा देण्यासाठी इथे बांधायचे. हे बघा, बघू शकता. हे दोन्ही बाजूनी हात टाकायचे आणि त्याला असं बांधून ठेवायचे. त्याच्या समोर युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र दुर्ग सरसगड यांच्यातर्फे 2023 मध्ये काम सुरू केला आणि 2024 मध्ये काम संपला. ही गुफा आहे ती तिथून 1 टन जवळजवळ 1 टन दगड काढण्यात आले. मित्रांनो हीच ती गुफा आहे जी युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र यांनी या गुफेचा शोध लावला. बघू शकता आमच्या अक्षय सर इथे बसलेले आहेत. चलो आपण ज्या गुफेतून आलो त्याचं नाव गुप्त दरवाजा आहे. हे बघा इकडून वाट आहे का गुप्त दरवाजा. आणि इकडून खाली वाट आहे जायला दुसऱ्या गावात का? चला मित्रांनो आता परत जाऊया आपण वरती. मित्रांनो थोडंसं पुढे चालत आलात ना तर कातळ खोली क्रमांक 2 पाहायला आपल्याला भेटतं. या खोलीचा अवशेष असा आहे मित्रांनो की तुम्ही आतमध्ये आलात त्याच्यानंतरला तुम्ही आतमध्ये बघितलात तर कातळात हे असे कोरी काम केलेले आहेत. हे गडाच्या तटबंदीसाठी जे आपल्याला जे दगड लागायचे ते इकडून काढायचे. मित्रांनो पाणी निचारा वाहिनीकडे आपण आलेलो आहोत. क्रमांक 1 आणि हा आहे क्रमांक 2. हे जो गडावरती पाणी असतो तो पाणी खाली जाण्यासाठी हे बनवले गेले. आता त्याच्या समोरच आपण बघू शकतो कातळ कोरीव शिल्प व्यापारी लवाजमा सतीशिला आणि ह्या कातळात कोरीव शिल्प. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला फलक बघायला भेटतात जेणेकरून आपल्याला सगळी गडाची माहिती भेटते. कातळ कोरीव खोली क्रमांक 4. आता आपण जरासं पुढे येऊया आणि इकडे बघू शकतो कातळ खोली क्रमांक 4. कातळ कोरीव खोली क्रमांक 5 खामटाके. बघू शकता केवढी मोठी आहे. आपण त्याच्यावर
या बाजूने जाऊया. काय खाली हाय मस्त झालं. ठीक आहे. गणेश शिल्प. मित्रांनो इथे युवा मराठा फाउंडेशनचं जेवण वगैरे बनत आहे. सल्यूट आहे त्यांना. कातळ कोरी खोळी क्रमांक 6 बघू शकता. ते पुढेच आपल्याला पाण्याचा टाका दिसतं. दरवाजानी त्या बुरुजावरती म्हणजे हे बाजूचे बुरुज दिसतात, इथून उभारलं की खालचे बुरुज दिसतात, त्या बुरुजावरती उतरायला लागतं. त्या मागे पहाऱ्याची चौकी आणि 3 वाडे आहेत तिथं. आता एका 2 वाड्यांचं काम चालू आहे आपलं, पहाऱ्याची चौकींच्या मागचा वाडा आणि मग बाले किल्ल्यावर जायला रस्ता. बाले किल्ल्यावर जाशील तेव्हा मंदिरामध्ये जे शंकराचं मंदिर आहे अजून, आणि त्याच्या बाजूने पूर्ण खोदलेला तलाव आहे. ठीक आहे. आणि त्या मंदिरामध्ये 2 स्तंभ विरगळी, म्हणजे मंदिराचे जे स्तंभ असतात खांब, त्या खांबावर कोरलेली विरगळ, ते 2 विरगळी बघायला मिळतील. एक दगडातली सती शिळ आहे आणि एक साधी विरगळ आहे. म्हणजे तिचा फक्त वरचा भाग शिल्लक आहे, खालचे भाग दोन्ही गहाळ झाले, ते नाही येत आपल्याला. एवढा सगळं बघायचं आहे. तुमची थोडक्यात माहिती आहे. तुम्ही कोण? मी दुर्गावेद युवा मराठा फाउंडेशनचा संस्थापक. अच्छा. आणि या किल्ल्यावर जवळ 8 वर्ष झाले आपलं संवर्धन चालू आहे. अच्छा. मित्रांनो बघू शकता. आता पुढे आलो की इथं दिंडी दरवाजा दिसतो आपल्याला. दिंडी दरवाजातून बाहेर आलो की इकडे तुम्ही बघू शकता पाण्याचा टाका आहे खाली. मित्रांनो पाण्याचा टाका क्रमांक 9. रचना केलेली आहे चंद्रकोर सारखी, पूर्वी चंद्रकोर सारखे पाण्याचा टाका बघू शकता. आणि हा जो रस्ता जातो समोर, तो आपण चोर गुफा बघितली तिकडे जातो. मित्रांनो बघू शकता चिलकती बुरुज आहे ते खाली. पाण्याचे टाके क्रमांक 8 आणि मोठी टाकी आहे बघू शकता. किती मोठी टाकी आहे. झूम कर. हा दरवाजा इकडून वाट कठीण आहे याला. आपण रस्ता चालू आहे. हो झाडांनी गेली वाटतं. मित्रांनो प्रवेशद्वाराच्या वरती तुम्ही बघू शकता दगडावरती नक्षीकाम केलेलं आहे. ते द्यायला काय ऐकतात काय माहित. मित्रांनो इथे बघू शकता पुरातन वाड्याचे अवशेष क्रमांक 2. विचार करत नाही. आणि बांधकाम चालू आहे वाड्याचं. आता आपण जाऊया इकडे. दिंडी दरवाजा क्रमांक 2. इकडे जायचंय. हे म्हणतात कुठे हा बघा
हा रस्ता पाली दरवाजाकडे जातो. इथे बोर्ड लिहिलेले आहे. आणि आता मागे जाऊया परत आणि हा बाले किल्ल्याकडे बघू शकता. पिण्याच्या टाकी क्रमांक 11 बघू शकता. पाणी खराब आहे, पिण्यायोग्य नाही आहे. कधी आले तर बघ म्हणून पाणी पाहिजे काय त्याला, पाणी चाहिए क्या? मित्रांनो तुम्ही बघू शकता नजारा. फायनली निसर्ग. आणि फायनली आम्ही वरती पोचलेलो आहोत बाले किल्ल्यावर. तर बघूया आता आपण आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. खूपच पुरातन वाड्याचे अवशेष 7वे. पुरातन वाड्याचे अवशेष क्रमांक 8वे. हा कब्र म्हणते कब्र. चला मित्रांनो आता पुढे जाऊया. आणि युवा मराठा फाउंडेशननी इकडे असं बोर्ड लावलेला आहे. गडाच्या माहिती आहे. त्यांचं अभिनंदन. आपण जी नवीन यूथ आहे आपली ती गडावर येते, त्यांना गडाबद्दल काय माहीत नसतं. ते जे फाउंडेशन आहे त्यांनी हे बोर्ड लावल्याने जे नवीन यूथ आहे त्यांना गडाबद्दल थोडीफार माहिती भेटते. आता शिवमंदिराकडे जाऊया. मंदिराच्या बाहेर बघू शकता हा त्यात स्पेस आहे थोडा. पण नाही काढला 20-25 किती फोटो काढले. विरगळा पाहायला भेटतात, स्तंभ पाहायला भेटतात. मित्रांनो मंदिराच्या मागे बरोबर खोदीव तलाव आहे. मंदिराच्या मागे बरोबर खोदीव तलाव आहे. बघू शकता कमलाची फुलं त्यात कमलाची फुले आहेत. मित्रांनो आता आपण केदारेश्वर मंदिराचं दर्शन केलं आणि आता आपण परत बाले किल्ल्याच्या खाली चाललोय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता सह्याद्रीचा भगवा फडकतोय. तर चला आता आपण जाऊया खाली. मित्रांनो बाले किल्ल्याला वरती जाणारा रस्ता आहे, त्याच्या बरोबर इथे खाली शौच कुंप नंबर 1 आहे. बघू शकता. आता आम्ही खाली उतरलेलो आहोत. तर इथे तुम्ही गडाच्या तिकडे पण पार्किंग करू शकता. गुलाबाचं बोर्ड तुम्हाला दाखवलं आणि त्याच्या समोरच जागा आहे, तिथे पण तुम्ही गाडी वगैरे लावू शकता. आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो. आता इथे आम्ही जेवणाची ऑर्डर करतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला इंस्टा आय डी आहे ट्रॅक ट्रॅव्हल म्हणून, तर तिला पण फॉलो करा. आणि आपण असेच महाराजांचे गड किल्ले व पवित्र स्थळ वगैरे जे असतील ते आपण आपल्या चॅनलवर बघणार.